तुम्ही ज्यांना आम्ही सांगून त्याच्यात आमचाही चूक आहे. आम्हाला वाटलं होतं नवा चेहरा आहे, काहीतरी उत्साहाने एक जोश असेल, सळसळतं रक्त आहे, काहीतरी जिद्द असेल काम करण्याची आणि त्या पद्धतीने ते करून दाखवतील. परंतु काम तर भलतंच केलं. ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. हे असला पठ्ठ्या निघाला. आता काय करावं, आम्ही काय त्याच्यात पोटात शिरायचं होतं. ही पुढं काय करेल, कसं करेल. आता धनंजयनी त्याच्याबद्दल काय सांगायचं ते सांगितलं. मित्रांनो, आज मला सांगावं, मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की इथं अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु वीज बिल 36 कोटी थकबाकी आहे. त्यामुळं माजलगाव आणि बिंदुसारा धरण भरलीत, पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतंय? आज 15 दिवसांनी 8 दिवसांनी त्या ठिकाणी पाणी मिळतंय. ही अवस्था काही भागामध्ये 8 दिवसाला आणि हद्दवाढ झालेल्या भागात 15-15, 20-20 दिवसाला पाणी. कसं जनतेने सहन करायचं? लोकप्रतिनिधी काय करतात? त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम का नाही झालं? त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं? मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि धरणं भरलेली आहेत. धरणं जर मोकळी असती तर मी एक वेळ गप्पा बसलो असतो, पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कसं पाणी देणार? त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे. आता आम्ही विचार करून खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते. त्याच्यामध्ये डॉक्टर, ते पती पत्नी दोघंही डॉक्टर आहेत, योगेशजींना उमेदवारी दिलेली. आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आव्हान केलं. काही सहकाऱ्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो, पण आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्हाला उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, उद्याच्याला जे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कोणाच्या पाठीमागं पळायला लावू नका. आम्हाला मान सन्मानाने ठेवा. आम्ही कुठं त्याच्यामध्ये वेगळ्या पदाला हपापलेलं नाही आहेत, पण प्रत्येकाला वाटतं गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा जोपासली आणि लोकांचा आदर कसा केला पाहिजे, विरोधकांशी कसं बोललं पाहिजे, पातळी कशी घसरून दिली नाही पाहिजे, वाचाळवीरांना कसा लगाम घातला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्याला अलीकडच्या काळामध्ये काही जण त्या ठिकाणी ते ऐकत नाहीत, त्याच्यामध्ये त्या रस्त्याने ते जात नाहीत. त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांना कळत नाही आपण कसं वागावं, कसं बोलावं, कारण आम्ही पब्लिक फिगर आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांना सतत जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चाललं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही उद्याचं आचारसंहिता संपल्यानंतर लक्ष घालून अशा बंद पडलेल्या योजना आपल्याला चालवता येतात. मी इथं पालकमंत्री आहे, योगेशजी आहेत, बाळासाहेब आहेत, राजेश्वर आहे, इतर अनेक माझे सहकारी आहेत. आता आम्ही नवीन सिस्टीम आणलेली आहे. लोकांना पाण्याची पट्टी विजेच्या बिलामुळे जास्त येते. आता बरेचशा पाण्याच्या स्कीम, पिण्याच्या पाण्याच्या आम्ही सोलर पॅनलवर घेतलेल्या आहेत. सूर्यप्रकाशावर त्याच्यातनं आम्ही वीज तयार करतो. ती वीज त्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रिक पंपाला, मोटारीला, आणि त्याच्यातनं योजना चालू करतो. आत्ता महाराष्ट्र सरकारने ह्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या मालकीच्या, त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही जनाई, सिरसाई, पुरंदर, त्या सिद्धिकडं लाकडी लिंबोडी, आणि त्याच्यानंतर टेंबू, ताकारी, म्हैसाळ, विष्णुपुरी, जे काटापूर, उरबोडी, अशा प्रकारच्या योजना आपण त्याच्यामध्ये घेतोय. हे शक्य आहे. आता तर नवीन योजना आम्ही पिण्याच्या पाण्याच्या घेतोय. त्याच्यामध्ये साधारण 1 मेगावॉट वीज लागत असेल तर 4 एकर जमीन असली तर तुम्ही 1 मेगावॉट वीज तयार करता. त्यामुळं तुमच्या योजनेचं जी थकबाकी आहे ती त्याच्यातनं वाचणार आहे. ह्याच्यात वन टाइम सेटलमेंट करण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण मार्ग काढू. पण धरणं भरली असताना लोकांना पाणी उशाशी आणि माणसं मात्र पाण्याला ताणलेली, हे काही चित्र काही भागामध्ये माझ्या
बीड परिसरात पाहायला मिळतंय. मी योगेशजींना बरोबर घेईन, बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेईन आणि तुम्हाला व्यवस्थितपणे कसं पाणी मिळेल ह्याबद्दलचा शब्द देखील आजच्या मीटिंगच्या निमित्तानं अजित